साहेबांच्या माझ्या बाबतीमध्ये सामाजिक कामाचं कॉन्ट्रीब्युशन हे माध्यम आहे. अनेक मित्रांच्या बाबतीमध्ये काहीतरी माध्यम असतं, त्या माध्यमातून तुम्ही मित्र मिळवता, ते टिकतात. आणि म्हणून जेवढे साहेबांचे समाजात वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र आहेत ते त्यातले जवळपास 90% मित्र विठ्ठल या नावाने मला बोलणारे आज आहेत, प्रेमाचे मित्र आहेत, ते टिकवले. सख्या भावासारखी मैत्री मी पाहिलेली आहे. केवळ पाहिलेली नाही, अनुभवलेली आहे. केवळ अनुभवलेली नाही, मला ती मिळालेली आहे. मान्य श्री विठ्ठलजी मणियार यांनी पवार साहेबांबरोबर आपली मैत्री कशी झाली, आपल्या कॉलेजमधले अनुभव सगळ्यांसमोर प्रस्तुत केले होते. या भागात त्यांच्या मैत्रीच्या काही आठवणी, किस्से सर्वांसमोर प्रस्तुत केले. पवार साहेबांचे तसे अनेक मित्र असतील, त्यांचा लोकसंग्रह अफाटच आहे. पण तुमचा आणि त्यांचा हा मागील 65 वर्षाचा जो विशेष स्नेह आहे, याचं गुपित काय? साहेबांना मित्र जोडायची सवय सुरुवातीपासून. हो, कॉलेज जीवनामध्ये सुद्धा 120 विद्यार्थ्यांमध्ये साहेब सोडले, 2-3 जण सोडले तर प्रत्येकजण असा एकलकोंडा असायचा. एखाद दुसरा मित्र त्याच्याबरोबर असायचा. परंतु साहेबांनी ज्या वेळेला कॉलेजमध्ये प्रवेश केला त्यावेळेला कदाचित 10, 12, 15 जणांचा आमचा ग्रुप जो होता तो आम्ही कॉलेज सोडताना जवळपास 500 जणांचा झालेला होता. 500 जण मित्र असे म्हणून जोडले गेले होते. आणि दरवर्षी ब्रह्ममास्टर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होतो. त्या मेळाव्यामध्ये ज्या वेळेला आम्ही येतो, एकत्र भेटतो, त्यावेळेला जाणवतं की आपली खूप मोठी अशी संपत्ती आहे. आणि मला असं जाणवलं की ही साहेबांची जी गोडी आहे मित्र जोडण्याची, ती केवळ एक हौस म्हणून नाही. अनेक क्षेत्रामध्ये मी पाहिलं गेल्या 60 वर्षामध्ये असं एकही क्षेत्र नाही की जिथं पवार साहेबांचा वावर नाही किंवा तिथं पवार साहेबांचे मित्र नाही. मग ते उद्योग क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, व्यापार क्षेत्र असो, साहित्यिक क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, तुम्ही नाव घ्या आणि तिथला जो दिग्गज व्यक्तिमत्व आहे ते साहेबांचे घनिष्ठ मित्र आहेत. उद्योगपत्यांमध्ये सहज उदाहरण म्हणून द्यायचं असेल तर राहुल बजाज आहेत, डॉक्टर कल्याणी आहेत, आताचे नवीन अडाणी आहेत. अशी सगळी माणसं, किंवा सुरेश नेवेटिया अंबुजा सिमेंटचे चेअरमन, ते आता दुर्दैवाने नाही आहेत आपल्यात. ही सगळी माणसं तसं पाहायला गेलं तर खूप मोठी आहे. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये त्यांनी देश आणि विदेशांमध्ये जे नाव कमवलं किंवा रेप्युटेशन मिळवलं, एक ब्रँड निर्माण केले देशामध्ये. या सगळ्यांबरोबर साहेबांची मैत्री ही घट्ट सख्या भावासारखी मैत्री मी पाहिलेली आहे. केवळ पाहिलेली नाही, अनुभवलेली आहे. केवळ अनुभवलेली नाही, मला ती मिळालेली आहे. या सगळ्यांबरोबरची मैत्री साहेबांमुळे मला मिळाली नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एकच उदाहरण मी देईन. 2 उदाहरणं देता येतील, राहुल बजाजांचं आणि सुरेश नेवेटिया यांचं. एक छोटीशी कथा सांगतो की त्या व्यक्तीचं, तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला अनेक वेळेला आपण वरवर बघतो आणि ठरवतो की या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय असावं. जोपर्यंत त्या व्यक्तीला आपण भेटत नाही, त्याच्याशी बोलत नाही, त्याला समजावून घेत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं व्यक्तित्व तुमच्या लक्षात येणार नाही. दिलीप कुमारांचं मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला. 1958-61-62च्या काळामध्ये दिलीप कुमारांचा नया दौर हा सिनेमा शूटिंग चालू होतं त्यावेळेला. आणि ते शूटिंग सासवड ते जेजुरी या भागामध्ये. नया दौर जर आपल्यापैकी कोणी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये कार आणि टांग्याची रेस आहे, त्याचं शूटिंग तिथं होतं. आणि दिलीप कुमारांचं आम्हाला सगळ्यांना खूप आकर्षण त्या काळामध्ये. साहेब म्हणाले की चला म्हणले शूटिंग बघायला जाऊ, दिलीप कुमारांना बघायचं आपल्याला, जवळ आलेत आपल्याला. पुण्यावरून सायकलने आम्ही सासवडला जायचो.
आणि दिलीप कुमार आपल्याला दिसतील, आपल्याला बघायला मिळेल, बोलायला मिळेल, या आशेने घाटाच्या घाट चढून सायकलवर जाणं, तुम्हाला तर कल्पना असेल, बरेचसे जण तुमच्यापैकी जात असतील वारी बरोबर. नुसतं पायी चालणं घाटात सुद्धा किती त्रासाचं असतं. शूटिंगला गेलो, तिथे त्यांची जी काही लोक होती ते आम्हाला जाऊ देत नव्हते आणि असं लांबून दिसायचं, अरे दिलीप कुमार, तर कोण माहित दिलीप कुमार होते की आणखीन कोण होतं. पण आम्ही आमचं तेवढं समाधान करून यायचो परत. 1978 साली साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा 80 साली निवडणूक आली, त्या दरम्यान साहेबांचे, दिलीप कुमारांचे संबंध, साहेब सरकारमध्ये असल्यामुळं अनेक काही कामं त्यांची, दिलीप कुमारांची सरकारकडे असावी आणि साहेबांचा त्यांचा परिचय झाला. जो साहेबांचा परिचित झाला तो साहेबांचा होतो, हा अनुभव आहे. कोणी जा, दिलीप कुमारांचंही तसंच झालं. आणि 1980 साली एक सकाळी साहेबांचा मला फोन आला की विठ्ठल, उद्या दिलीप कुमार पुण्याला येत आहेत आणि त्यांना घेऊन तुला बारामतीला जायचंय निवडणुकीच्या प्रचाराला. मला क्षणभर वाटलं, सर कोण दिलीप कुमार, असं मी पटकन बोल, अरे आपले दिलीप कुमार, युसुफ भाई. मी म्हणलं ठीक आहे साहेब. म्हणजे त्या क्षणाला माझा आनंद काय होता मी तुम्हा कोणालाही सांगू शकत नाही, शब्द नाही, तितका आनंदित होऊन गेलो होतो. माझी लीला पत्नी इथे बसली, ते म्हणले आज तुम्ही वेळासारखे हसताय काय सकाळपासून. मी तिला म्हटलं असं असं झालंय. तुम्ही काहीतरी काय सांगता, साहेबांनी तुमची टिंगल केली असेल. म्हटलं तसं नाही साहेब, अशी टिंगल करणार नाही. पण साहेबांना मी सांगितलं ठीक आहे साहेब, कुठल्या ह्याने येणार तो कार्यक्रम, साहेबांनी मला विमानाने येणार पुणे एअरपोर्टला. मी म्हटलं ठीक आहे जातो. साहेबांनी म्हटलं साहेब इतके मोठे कलाकार आहेत, माझ्याकडे अँबॅसेडर गाडी आहे आणि माझ्याकडे ड्रायव्हर पण नाही, मीच चालवतो. साहेब म्हणले ते फार साधे आहेत, तू तुझी गाडी घेऊन जा, तू ड्राईव्ह कर, त्यांना घेऊन ये, उद्या सकाळी तुला त्यांना घेऊन बारामतीला जायचं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. रात्रभर सकाळ कधी होते म्हणून झोपच आली नाही. दिलीप कुमार भेटला. सकाळी त्या वेळेला गेलो आणि असे डोळे लावून होतो, एखादे आपण भक्त असतो ना देवाकडे डोळे लावून, तसं मी त्या दिलीप कुमार येत आहेत कसे, दिसत आहेत कसे, चालत आहेत कसे, संपूर्ण ते चित्र डोळ्यापुढे घेत राहिलो. आल्याबरोबर मला ओळखायचा प्रश्नच नव्हता, मी त्यांना ओळखलं. मी म्हटलं दिलीप कुमार साहब, मैं विठ्ठल मणियार. अरे शरद ने कहा था मुझे वगैरे त्यांची ती भाषा. आणि मी हातात देण्यासाठी पुढे केला तर त्या व्यक्तीने मला कडकडून मिठी मारली. ती मिठी आजही मी विसरत नाही, कारण हृदयाला हृदय मिळालं होतं, मनाला मन मिळालं होतं. एक अपूर्ण इच्छा त्यावेळेला माझी पूर्ण झाली होती. पुढं टर्फ क्लबला राहायचे ते, त्यांना टर्फ क्लब आवडायचं, कधीही टर्फ क्लब राहायचं. त्या माणसाची परिस्थिती अशी होती की ज्या वेळेला पेशावरवरनं ते मुंबईला आले, पोटार्थी पण आले होते ते, त्यावेळेला ते ॲक्टर नव्हते. त्यांनी नंतर खूप कथा सांगितल्या आयुष्यातल्या त्यांच्या. कॅन्टोन्मेंट एरियामध्ये पेशावरून आलेली फळं विकायची ते, आणि ती फळं विकून ते त्यांचा रोजचा उदरनिर्वाह करायची, अशी दिलीप कुमारांची पण परिस्थिती होती. बारामतीचा दौरा करून आलो. साहेबांचा फोन आला की विठ्ठल, नगरला सुद्धा दिलीप कुमारांना घेऊन जायचंय. माझा आनंद द्विगुणित झाला. आणखीन 24 तास त्यांच्याबरोबर राहण्याची संधी. नगरच्या दौऱ्यावरनं आम्ही परत येत होतो. मीटिंग झाली, प्रचार झाला. शिरूरच्या पुढे सरदवाडी जागा आहे, तुम्ही सगळेजण जाता तिथं भेळ खाता, ते ठिकाण. त्यावेळेला तशी काही भेळीची दुकानं वगैरे नव्हती, पण रस्त्यावर एखाद दुसरं हॉटेल असायचं. आणि का कोण जाणे, साधारणतः सभा संपून, सकाळची सभा होती, 1-1:30-2च्या दरम्यान आम्ही त्या शिरूरच्या पुढे आलो.
आणि दिलीप कुमार मला म्हणाले की विठ्ठल भूक लगी है, कुछ तो खाना पडेगा. मी म्हटलं आता दिलीप कुमार ॲक्टर, 2च दिवसाच्या परिचयामध्ये या माणसाची या काय लागतं, यांना सॉफिस्टिकेशन किती आहे, 5 स्टारमध्ये जेवणारी व्यक्ती असणार, असे सगळे डोक्यामध्ये विषय असल्यामुळं मी म्हटलं युसुफभाई या युसुफ, त्यावेळेस मी युसुफभाई म्हणून गेलो. तर युसुफभाई हा कहाँ खाना खाएंगे, कुछ दिख नहीं रहा है, कहाँ कैसे, अरे कुछ भी चलेगा, ये है ना कितने होटल्स है, चलो या लगा दो गाडी. गेलो. आज तोपर्यंत हॉटेलमध्ये एका दुसरा बसलेला असेल जेवायला, काउंटरवर मालक असावा आणि एक खांद्यावर फडकं टाकलेला मलकट कपड्याचा वेटर, तो आला. टेबल आधी तर टेबल पोचलो, 2 ग्लासमध्ये फोटो बुडवलेले ग्लास ठेवले आणि समोर बघतो तो दिलीप कुमार, तर तोही हादरला, त्याला कळे ना की काय. तो मला म्हणतो दिलीप कुमार, मला हा दिलीप कुमार खाना आहे. दिलीप कुमार साहेबांनी ऑर्डर दिली आणि भरपेट जेवला. तेव्हा तिथून पुण्याला आलो. पुढं मैत्री जमलीवर तो भाग सोडा. मुद्दा माझा हा होता की आपण व्यक्तीला जोपर्यंत भेटत नाही, त्याच्याशी 1 to 1 टॉक करत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आपल्याला कळत नाही. अत्यंत हळवा, अत्यंत सुशील, अत्यंत प्रेमळ, मैत्री म्हणजे सर्वस्व मानणारं असं व्यक्तिमत्व आज दुर्दैवाने आपले ते नाही आहेत. परंतु अशाही व्यक्तिमत्वाची मैत्री ही साहेबांमुळे झाली. अशी अनेक नावं घेता येतील. भीमसेनजी असतील, सुरेशभाई नेवाट यांचं सांगितलं, आज अडाणींचं असतात. ही सगळी मंडळी जी आहेत, पु ल देशपांडे, या सगळ्या क्षेत्रातली मंडळी ही साहेबांमुळं जवळ आली. सर इथं बसलेले आहेत, मुजुमदार सर. मला एक छोटासा त्यांच्याबद्दलचा, त्यांच्या माझ्या मैत्रीचा किस्सा सांगायची इच्छा आहे, मी सांगतो. करोनाचा काळ होता. सरांचा माझा परिचय बऱ्याच वर्षापासूनचा, परंतु परिचय, मैत्री नव्हती. आणि तो परिचय माझ्या स्वार्थाचा असायचा. सामाजिक काम करत असल्यामुळे अनेक जणांचा फोन ह्या काळामध्ये, परीक्षा झाल्यानंतर ॲडमिशनच्या वेळेला मला यायचे, विठ्ठल शेट्टी जरा मुजुमदार सरांच्या कॉलेजमध्ये, संस्थेमध्ये ॲडमिशन पाहिजे वगैरे. आणि मग मुजुमदार सर त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेजच्या शेजारी आतमध्ये सर राहत होते. तिथं मी जायचो त्यांच्या फ्लॅटवर. सरांची पूजा चाललेली असायची. काय विठ्ठल काय काढलं, सरांकडे लिस्ट द्यायची 4-5 जणांची, सर ॲडमिशन्स पाहिजे. सर त्यांच्या पीएना सांगायची की ॲडमिशन्स करून टाक. सहज सोपं होतं त्या काळामध्ये. अशा प्रकारचा माझा सरांचा संबंध. करोनाचा काळ ज्या वेळेला आला, सर्वांनाच अनुभवायला मिळाला. तो खूप भयान काळ होता आणि भीती वाटायची. इतकी भयान शांतता असायची की 500 फूट मूळ रस्त्यापासून 500 फूट लांब माझं फ्लॅट आहे. परंतु 10-15 मिनिटाच्या अंतरानं ॲम्ब्युलन्सची दान 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 अशी ते आवाज करणारी गाडी जायची ना, पोटात धसवायचं. कोण गेलाय का, कोण हॉस्पिटलाइज होतोय का. अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन होता, ऑफिसमध्ये जाता येत नव्हतं, काम करता येत नव्हतं, घरी वेळ कसा काढायचा. सरांचा माझा असाच फोन झाला एक सुंदरशा संध्याकाळी. आणि सरांनी विचारले की विठ्ठल सध्या काय वाचतोयस. म्हटलं सर पु ग सहस्रबुद्धेंचं सामाजिक आणि राजकीय विषयावरचं पुस्तक वाचतोय मी. आणि म्हणले ते पुस्तक माझं वाचून झालंय, तू कुठपर्यंत वाचलंस. 50 पानं झाली आहेत वाचून. मग त्या 50 पानाचं विश्लेषण सरांनी माझ्याबरोबर केलं, चर्चा माझ्याबरोबर केली. फ्रेशच वाचलेलं होतं त्यामुळं सरांबरोबर माझी ती चर्चा झाली. आणि
पुढं जसं जसं ते पुस्तक संपवलं, 400 पानाचं पुस्तक संपवलं, 10 दिवस लागले. त्या 10 दिवस रोज संध्याकाळी सर आणि मी त्या पुस्तकातल्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायचो, राजकीय विषयावर. तर सर म्हणाले की विठ्ठल, हा एक चांगला मार्ग आहे. मी वाचतो, तूही वाचन कर, आणि आपण जे पुस्तक वाचतोय त्याच्यावर आपण रोज चर्चा करायची. असं म्हणत 6 महिन्यात 27 पुस्तकाचं वाचन मी केलं, आणि त्या सगळ्या पुस्तकांवरची चर्चा सरांबरोबर मी करत राहिलो. त्या संपूर्ण करोनाच्या काळामध्ये जी भीषणता, जी भीती वाटत होती ती निघून गेली. वाचन तर झालंच. माझा मुलगा विनय, मुलगी वैशाली, सोन, रुचिरा, या तिघांनाही त्यावेळेला काही तसं काम नव्हतं. घरातलं सोडून काम नव्हतं म्हणजे खूप होतं काम, परंतु बराच वेळ जायचा. कारण ते खरेदीला ते मला जाऊ देत नव्हते, स्वतः जायचे. मास्क लाव, हे कर, ते कर, सगळं त्यांना खूप दडपण होतं. मला आणि लीलाला खूप जपायची ती पोरं. मला म्हणले, पप्पा तुमचं सगळं खूप कलेक्शन आहे, लिखाण आहे, हे सगळं एकत्र करू. आणि या तिघांनी मिळून ते सगळं एकत्र केलं. आणि त्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये, उल्हास लाटकरे आमचे मित्र इथे आहेत, माझे प्रकाशक आहेत. त्यांनी माझं विठ्ठलनामा पुस्तक छानपैकी केलं. 15 आवृत्त्या त्यांनी काढल्या त्याच्या. तर आपण एक पुस्तक तयार करू म्हणून यात मेहनत केली या तिन्ही पोरांनी, रुचिरा, विनय, वैशाली. आणि खूप सुंदर पुस्तक असं ठेवा आठवणीचा म्हणून झालं. त्याच्या प्रती इथं आणल्यात आपल्यासाठी, त्या आपण जरूर घेऊन जाताना. तर एक पुस्तकाची निर्मिती, वाचन आणि सरांबरोबरची चर्चा. मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये, म्हणजे सर मला नेहमी म्हणतात की करोनाने सुद्धा आपल्याला काही दिलं ना, देणगी दिली आहे. करोनामुळे आज तू वाचायला लागला, लिहायला लागला. त्या काळामध्ये सरांनी पण एक पुस्तक लिहिलं. तर 2 पुस्तकांची निर्मिती 2 जणांकडून होणं, हा परिपाठ आमचा झाल्यानंतर आज करोना जाऊन 4 वर्ष झाली. 20-24 4 वर्षामध्ये फार क्वचित, म्हणजे 365 दिवसामधले 15-20 दिवसच आमचे दोघांचं बोलणं होत नसेल. रोज संध्याकाळी मी आणि मुजुमदार सर कुठल्या ना कुठल्या तरी विषयावर गप्पा मारतो. त्यांना मी अनेक व्हॉट्सअप चांगले चांगले पाठवतो. आमच्याकडे बोलायला कुठलाही विषय नसतो, परंतु त्याच्या बोलण्यातनं आमचा विषय निर्माण होतो आणि आम्ही बोलत राहतो. सर माझे आजही गुरु आहेत, पुढेही गुरु राहतील. परंतु गुरु मित्र ज्याला म्हणतात, तशी मैत्री त्यांची माझी झाली. मित्र कसे मिळतात, हे अशा पद्धतीने, अशा संबंधातनं मित्र मिळतात. माझे ते ज्येष्ठ बंधू आहेत, ज्येष्ठ मित्र आहेत, माझे गुरु आहेत. तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला मित्र अशा पद्धतीने तुम्ही हिंडत राहिलात ना, भेटत राहिला तर मिळतात. ते मिळवणं जेवढं सोपं आहे तेवढं टिकवणं अवघड आहे. खरी गोष्ट. आणि ते टिकवण्यासाठी तुम्हाला काहीतरी माध्यम लागतं. सरांच्या माझ्या बाबतीमध्ये वाचन हे माध्यम आहे. साहेबांच्या माझ्या बाबतीमध्ये सामाजिक कामाचं कॉन्ट्रीब्युशन हे माध्यम आहे. अनेक मित्रांच्या बाबतीमध्ये काहीतरी माध्यम असतं. त्या माध्यमातून तुम्ही मित्र मिळवता, ते टिकतात. आणि म्हणून जेवढे साहेबांचे समाजात वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र आहेत, ते त्यातले जवळपास 90% मित्र विठ्ठल या नावाने मला बोलणारे आज आहेत, प्रेमाचे मित्र आहेत, ते टिकवले. साहेबांचं जो आता परत विषय निघाला, आपण एकदा साहेबांना चकवलं होतं, आठवत आहे आपल्याला? माझ्या भाषेत बोलणं झालं तर गंडवलं होतं. शारदा निकेतनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. वसतिगृह कॉलेजमध्ये जाणाऱ्यांसाठी पुण्यात व्हावं अशी साहेबांची मनीषा होती, इच्छा होती. आणि कर्वेनगरमध्ये आम्हाला सरकारकडून जागा मिळाली. तिथं एक चांगलं हाफिज कॉन्ट्रॅक्टर, देशातले उत्कृष्ट आर्किटेक्ट, त्यांनी तो प्लॅन बनवला होता. आणि
तिथं हॉस्टेल करायचं ठरवलं. साहेब जी काही गोष्ट करतात ना ती त्यांना नंबर 1चीच हवी असते. त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज ते करत नाहीत. मला म्हणाले की देशात असं हॉस्टेल नसेल असं आपल्याला हॉस्टेल करायचं. मी म्हटलं म्हणजे काय करायचं? हॉस्टेल म्हटल्यानंतर रूम्स असतील, कॉट्स असतील, फर्निचर असेल, या पलीकडे काय? बिल्डिंग चांगली करू. मी म्हणाले नाही, रूम साईजेस साधारणतः हॉस्टेलच्या छोट्या असतात. 3 मुलं किंवा 3 मुलींना आपण तिथं ठेवतो. डॉर्मेटरी असते. असं काही करायचं नाही. सेल्फ कंटेंट रूम्स करायच्या, एअर कंडिशन करायच्या, रूम साईज मोठी करायची, छान लायब्ररी करायची, उत्कृष्ट जिम करायचं. 1993ची गोष्ट सांगतो मी. 1993. आता सगळे मॉडर्न व्हायला लागलेले. प्लॅन झाला, बांधकाम झालं. 2 जूनला 1993ला मनमोहन सिंग नरसिंहराव पंतप्रधान नरसिंहरावांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करायचं साहेबांनी ठरवून टाकलं. म्हणजे ऑक्टोबर 2092 साहेबांनी हॉस्टेल करायचं ठरवलं. मला प्लॅन करायला सांगितलं. ऑक्टोबरमध्ये ते सगळ्या प्रोसेस माझ्या पूर्ण झाल्या. प्लॅन झाला, कॉन्ट्रॅक्ट ठरलं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, सगळं कामं दिली, सगळं झालं. आणि साहेबांनी मला त्या आठवड्यामध्ये भेटल्यानंतर सांगितलं की विठ्ठल, उद्घाटनाची तारीख 2 जून 1993. मी म्हणलं साहेब ऑक्टोबर 92, अजून प्लॅन हातात आहे, खड्डा खणलेला नाही, कशातच काय नाही, तुम्ही कळसाची गोष्ट करता उद्घाटनाची, कसं शक्य आहे? त्यावेळेला शक्य नसेल तर मला सांग, मी मुंबईचे लोक पाठवतो आणि करून घेतो. माझा इको दुखावला स्वाभाविक. एक मित्र आपल्याला चॅलेंज देतोय आणि आपण हातबल व्हायचं. साहेब काळजी करू नका, करतो. मग मित्र आहेत, पुन्हा मित्र कामाला येतात. विमल कुमार जैन, याचे कॉन्ट्रॅक्टर, आमचा उल्ला, आपला काय नाव, सॉरी, सुहास लुंकड, थँक्यू, सुहास लुंकड, तो काम करायचा. या दोघांना धरलं आणि त्यांना सांगितलं की हे सगळं काम झालं पाहिजे बाबा, आता काही करा. त्या दोघांनी खूप मेहनत केली, आउटसोर्सिंग केलं आणि 31 मेला हॉस्टेल फर्निचर सहित संपूर्ण तयार झालं. 31 तारखेला साहेबांना मी सांगितले की हॉस्टेल बघायला या. आले साहेब, सगळं पाहिलं वस्तू. मला इतका गर्व वाटत होता की अरे आपण 2 तारखेची तयारी 31ला पूर्ण केली आहे आणि साहेब खुश होऊन पाठीवर थाप मारतील. मित्र असतात ना त्यांची एक खोडी असते, जवळचे मित्र असतात ना त्यांची एक खोडी असते. खूप प्रेम करतात पण प्रेम दाखवत नाही. तसं साहेबांचं होतं. सगळं पाहिलं, मला वाटलं कौतुक करतील साहेब, काय काय बोलणे, छान झालं, व्यवस्थित आहे. पण म्हणले विठ्ठल एक खटकत आहे. म्हणलं काय झालं साहेब? ते म्हणले एवढा मोठा कॅम्पस आहे आपला, त्याच्यामध्ये कुठे हिरवळ नाही साधी, कुठेतरी झाडं पाहिजेत, काय काय केलं? मग मी शाबासकीच्या बदली मला पुन्हा साहेबांनी झोप उडवली. आता 2 दिवसात त्यांची हिरवी झाडं आणू कुठून, करू काय, कसं लावू? कुठल्या देशात जगात माळी आहे की तो 2 दिवसात झाड उगवून दाखवेल? तिथेही मित्र कामाला आला. मी म्हणलं साहेब आता ठीक आहे, जसं आहे तसं घ्या सांभाळून, काय करायचं? ठीक आहे म्हणले, आता काय करायचं, तारीख तर ठरली आपल्याला, उद्घाटन तर केलं पाहिजे. ठीक आहे. आणि मला रजनीश आश्रममधला माझा मित्र आठवला, ज्याने नाला पार्क केलं संपूर्ण. नाला पार्क तुम्ही पाहिला असेल आश्रमाचा तर तुम्हाला जाणवेल. त्याला मी रात्री फोन केला. मी म्हणलं रे असं असं आहे. तो म्हणला विठ्ठल भाई क्यों फिक्र करते हो जाएगा. म्हणलं क्या हो जाएगा, कैसे हो जाएगा? तो म्हणलं मेरे पर छोड़ो ना. तो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो आश्रमात, त्याला घेतलं, बरोबर हॉस्टेलवर गेलो, दाखवलं काय काय एरिया आहे, कुठला ग्रीन करायचा आहे सगळं. ठीक आहे म्हणले, हो जाएगा, तुम्हारा काम करो, हम हमारा काम करते हैं. ठीक आहे. 1 तारखेला
मी तिथं जाऊन बघतोय तर छानपैकी 3-3, 4-4 फुटाची बॉर्डरला झाडं आहेत, मध्ये ब्रंचेस लावलेले आहेत, कुंड्या आजूबाजूला लावून ठेवलेल्या आहेत. तर मी थोडा आश्चर्यचकित झालो की अरे झाडं कशी उगवली. तो बोला कुछ नहीं किया, खड्डा किया, 5-6 फुट के जो झाड़ है, पेड़ है, वो कुंडी में लाए, लगा के कुंडी गाड़ दी इसमें, पेड़ ऊपर दिख रहा है, कुंडी अंदर है. बहुत बढ़िया साहेब. 1 तारखेला पुन्हा म्हटलं साहेब झाडं लागली. त्या मला काय गंमत करतो का काय. दाखवली साहेबांना. त्या म्हणले कसं काय केलं. मग साहेब ही तर किमा आहे माझी. मित्र आहे, गंमत केली, पण खरंही सांगितलं की साहेब तुमचे चॅलेंजेस आहेत ना हे मला उभारी देतात. तुम्ही चॅलेंज देत जा, मी स्वीकारत जाईन आणि पूर्ण करत जाईन. तुमच्या मैत्री जितकी माहिती आपण देताय विठ्ठल शेठ, त्या अनुषंगाने ही मुलाखत कमीत कमी 2-3 सत्रात व्हायला हवी. महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे, तुमच्या साहेबाच्या नात्यावर तुम्ही सार्वजनिक स्वरूपात जे काही वक्तव्य राजकीय किंवा सामाजिक करता, लोकांचा असा समज असतो की पवार साहेबांचं ते म्हणणं आहे. हे कितपत खरं आहे? काही अंशी खरं आहे, कारण साहेबांबरोबर सतत राहत असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्याबरोबरचा माझा वावर असतो. आणि साहेबांची अनेक राजकीय जी मतं आहेत किंवा राजकीय विचार आहेत ते प्रत्येकाला अद्याप गवसले नाहीत. हे काय एक्झॅक्टली गूढ आहे. साहेब एक मोठं गूढ प्रत्येकाला वाटतं. आणि त्यामुळं साहेबांचे राजकीय विचार किंवा एखाद्या प्रश्नावरचं त्यांचं मत हे काढण्यासाठी पत्रकारांची धडपड चालू असते. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेमी माणसांचं सुद्धा असं असतं की रे साहेबांचं काय आहे, याच्यात काय असेल त्यांचं मत. अशी एक कुतूहलाची गोष्ट डोक्यात येते. आणि त्यामुळं माझाही अभ्यास आहे स्वतःचा थोडा बहुत. आणि त्यामुळे असं वाटतं की मला अनेक जण पत्रकार विचारतात की या विषयावर तुमचं काय मत आहे. त्यामुळे राजकीय मत ज्या वेळेला मला विचारलं जातं त्यावेळेला मी जाणीवपूर्वक ते टाळतो देण्याचं. प्रत्येकाला असं समजतं वाटतं त्यांना की माझी इतकी घनिष्ठता आहे मैत्रीची, त्यामुळं विठ्ठल जे काही सांगत असेल ते साहेबांचंच मत असावं असं त्यांचा समज होतो. आणि त्यामुळं मी प्रकर्षानं ते राजकीय विषयावर साहेबांच्या बाबतीत ज्या वेळेला काही प्रश्न येतात किंवा विचारलं जातं त्यांना मी विनम्रपणानं नकार देतो. ते म्हणतात तुमचं मत तरी सांगा. पण मी माझं मत ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला आमचे पत्रकार मित्र आहेत, तेही सगळे मित्र आहेत माझे, खोडी करतात. आणि एक संपूर्ण वाक्यातलं जे वाक्य आजूबाजूची क्रियापदन कर्म काढून टाकली तर एखादा शब्द असा टाकतात की ज्याच्यातनं कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते, त्याचा अर्थच बदलतो. आणि आपल्यालाच आपलं वाटतं की आपण हे बोललो होतो का ते बोललो होतो. त्यामुळं त्या विषयापासून लांब राहणं जास्त चांगलं. कारण यामध्ये साहेबांच्या बाबतीमध्ये कुठलाही कोणाचाही गैरसमज होऊ नये नसलेला याची काळजी मी घेतो मित्र म्हणून. एक अतिशय सगळ्यांच्या मनातला असा प्रश्न की साहेबांशी, शरद पवार साहेबांशी आपले असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे कधी आपलं नुकसान झालंय का? नाही, इतका मोठा धनवान आहे मी. थोडंसं नुकसान झालं काय फरक पडत नाही. मला वाटत नाही इथं कोणी माझ्या एवढा धनवान असेल. इतके मित्र आहेत, इतके मित्र आहेत त्यांच्या मुळाला मिळाले. साहेबांमुळे नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांनी दिलंच आहे, खूप दिलंय. पुढचं, आपला मित्र जीवनात त्याला अभिप्रेत असलेल्या ठिकाणी पोहोचावा असं त्याच्या प्रत्येक सच्च्या मित्राला वाटतं आणि ते स्वाभाविक आहे. पण सगळ्या योग्यता पात्रता गाठीशी असूनही पवार साहेब पंतप्रधान झाले नाहीत. त्यांचे एक मित्र म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? साहेब खूप समाधानी आहेत. कधीतरी म्हणजे बऱ्याच वेळेला नेहमी आम्ही गप्पा मारत बसताना साहेब काही वेळेला जुन्या काळात जातात आणि जुना काळ सुद्धा साहेब
एन्जॉय करतात. असंच एकदा गप्पा मारताना मला म्हणाले की विठ्ठल, काय तो काळ होता रे आपला, बारामतीच्या कुठल्या कुटुंबातनं मी आलेलो, पुण्याच्या नानापेठेतल्या कुठल्या एका मणियार कुटुंबातनं तू आलेला, एकत्र शिकलो, चालत राहिलो आयुष्यामध्ये, काही मिळवण्याचा प्रयत्न केला, मिळत राहिलं, सुदैव. आणि अपेक्षा नसताना आज कुठं आपण येऊन पोचलेलो आहोत. आपले सगळेच मित्र, सायरस पुनावाला असेल, चंदू चोरडे असेल, श्रीनिवास पाटील असेल, कर्नल पाटील असेल, असं आमच्या ग्रुपमधले बालकुमार अगरवाल असतील, शिवदास डागा असेल, आपापल्या क्षेत्रामध्ये ही सगळी मंडळी आपापल्या कर्तृत्वाला जेवढी शक्यता आहे, पात्रता आहे, तिथपर्यंत पोहोचली, समाधानाने पोहोचले. साहेबही त्याच समाधानात असतात. जे मिळालं ते अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं असं ते नेहमी मानतात. त्यामुळे पंतप्रधान झाले नाहीत याची विषण्णता साहेबांच्या मनात अजिबात नाही. आता मगाशी आपण जसं विठ्ठलनामा पुस्तकाचा उल्लेख केला, 15 आवृत्त्या किंवा 15वी आवृत्ती येऊ घातली आहे. विठ्ठलनामा हा पुस्तक लिहिण्याचा विचार मनात कसा आला? अशोक भट सामन्याचे पत्रकार, माझे मित्र, पुन्हा मित्र काही वेळेला इतकी अडचणीत आणतात, परंतु त्या अडचणीत आणण्यामागे सुद्धा त्याच्यातून काहीतरी मोठी निर्मिती होऊ शकते. याचं एक मूर्तिमत्त उदाहरण म्हणजे विठ्ठलनामा. असंच एक दिवशी अशोक आला माझ्याकडे, मला म्हणाला, विठ्ठल, सामन्यामध्ये गुड मॉर्निंग पुणे असं आपण एक कॉलम लिहितो, 1 वर्षभर कॉलम चालणार आहे आणि तुला बुधवारी त्या कॉलममध्ये एक लेख लिहायचा आहे. लेख कुठला? एक साधारण 25-30 ओळीचं प्रसंग. अरे मी म्हटलं, कुठलं प्रसंग आणि कसं लिहिणार काय? मला विषय दिला ते लिहिता येतं, पण तू कुठलाही विषय नसताना मी माझ्या मनाने काय लिहिणं जरा अवघड होईल, मला काल्पनिक होतं. कळलं काय नाही. सहज बसला माझ्याकडे आणि मला विचारलं की कॉलेजमध्ये तुम्ही काय काय केलं रे, काय उद्योग केले वगैरे. आणि मग थोड्या 1-2 कथा सांगितल्या, संपला विषय. दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे जे बोललो त्याच्यातनं 25-30 ओळीमध्ये ते छानपैकी त्याने लेख वजा लिहून आणलं. वाचलं मी आणि मी म्हणलं, अरे खूप आकर्षित आहे. बस म्हणले, तू जे बोललाय तेच तुला लिहायचंय. आणि असं सुरू झालं. मग मी 50 वर्ष, मला माहीत नाही, परंतु मी मागे जाऊन त्या प्रसंगामध्ये मी बुडू शकतो, स्वतःला डुबून घेऊ शकतो. मला प्रत्येक गोष्ट त्या वेळेला घडलेली आठवते आणि ती आठवल्यानंतर मी सुरुवात करतो कागद घेऊन पुढे, एक टाकी मी लिहून काढतो, एक पहिली ओळ लिहिल्यानंतर शेवटच्या ओळीलाच थांबतो. असे लेख मी जवळपास वर्षभर लिहिले. 52 लेख झाले वर्षभर. हा, 70 झाले असतील ॲडिशनल ते. आणि तो छापून येत. काही वेळेला असं व्हायचं की मंगळवारी संध्याकाळी 5ची डेडलाईन असायची, मी तुम्ही 5 वाजेपर्यंत तुमचा लेख प्रेसला दिलाच पाहिजे, तर तो बुधवारी छापून येऊ शकतो. आणि तो आलाच पाहिजे, कारण माझा कंपल्शन होतं, माझा कॉलम होता तो. तसं मी नाही आठवलं की ऑफिसमध्ये असायचो, प्रसंग असायचं आठायचा आणि 2-2:30 वाजलेले असायचे, जेवणही जायचं नाही त्यावेळेला. मग मुरली, माझा धाकटा भाऊ जो माझ्याबरोबर बसतो ऑफिसमध्ये, त्याला मी सांगायचं की मुरली, आता तू सगळे फोन घे. मी शांतपणानं केबिनमध्ये बसतो, काय आठवतं का आठवतो, आणि डोळे बंद करून मागच्या काळात जायचो. कुठले तरी घराचे प्रसंग असतील, व्यापारातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, असं कुठल्या तरी क्षेत्रात फिरत आठवायचं की अरे हा इन्स्टन्स आपण लिहू शकतो. आणि मी लिहायला बसायचो. 4:30 वाजेपर्यंत लेख व्हायचा. स्कूटरला किक मारायचो. बाजीराव रस्त्यावर सणासांच्या बिल्डिंगमध्ये सामन्याचं ऑफिस असायचं, तिथे 5च्या आत धडपडत जाऊन तो लेख द्यायचो, दुसऱ्या दिवशी ते छापून यायचं. झालं सगळं. एक इथं मी विचारू इच्छितो आपल्याला, त्यावेळेला सामना बाळासाहेब ठाकरे,
आणि सकाळ शरद पवार, आपण पवारांचे मित्र. एक उत्सुकता त्या काळापासून लोकांची असायची की त्या काळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात विस्तवी जात नसे, प्रमुख विरोधक होते आणि तुम्ही सामनात लिहित होता. हा एक आमच्या सगळ्यांसाठीच दोन गोष्टी कुतूहलाचा होत्या. विषय. त्यावेळेला हे जरूर वर्तमानपत्रामध्ये कॉम्पिटिशन असायची, परंतु असं वैर नसायचं. सकाळनी कॉलम काढला नाही, तो जर का सामनाने काढला असेल आणि सामन्याने जर विनंती केली असेल तर लिहायला काही अडचण नव्हती मला. प्रकाशनाच्या दिवशी प्रकाशन सोहळा जेव्हा झाला त्यावेळेला गमतीने हे म्हणाले की साहेबांचं भाषण खूप म्हणजे त्या दिवशी खूप कमाल केली त्या साहेबांनी बोलण्यामध्ये. ते म्हणाले त्यांच्या भाषणामध्ये संजय राऊत सामन्याचे मुख्य संपादक त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. साहेबांच्या हस्ते प्रकाशन होतं. बरोबर. आणि संजय राऊतांनी सांगितलं भाषणामध्ये की मी माझ्या संपादकाला सांगितलं की विठ्ठल मणियारला लिहितं करा, आपल्या याच्यामध्ये त्यांनी लेख लिहिलाच पाहिजे. आणि विठ्ठल मणियार लिहायला लागले. साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये गमतीने सांगितलं, त्यावेळेला बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांनी दम दिला की कसं ते घडायचंच. त्या अर्थानं साहेबांनी तो प्रसंग उचलला आणि सांगितलं की सामनाचा दम, सामनाकाराने दिलेला दम, हा बिचारा विठ्ठल राजस्थानहून पोटार्थी पुण्यात आलेला व्यापारी काय करणार, घेतली लेखणी लिहायला लागला, असा तो प्रसंग असतो. तर ते इतके लेख झाल्यानंतर अशोक भट पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला की विठ्ठल, अरे फार छान पुस्तक होईल. अरे म्हटलं मी काय लेखक आहे का, कसलं पुस्तक. तो म्हटलं काही नाही. पुन्हा त्यांनी तो सगळा गोतावळा एकत्र करून प्रॉपर त्याला सेटअप करून तो माझ्या पुढे आणला आणि मला म्हटलं रात्रभर ते वाचून काढ. 2 तासात माझं वाचून झालं. मी म्हटलं अरे खरंच मजेशीर पुस्तक होईल. उल्हास लाटकर आले, माझे चांगले मित्र, त्यांना दाखवलं. ते म्हणले विठ्ठल शेठ फार छान पुस्तक होईल. खूप कष्ट घेतले त्या पोरांनी, खूप कष्ट घेतले ते पुस्तक. फार सगळे एकत्र करणं, लेख एकत्र करणं, फोटो एकत्र करणं आणि एक उत्कृष्ट प्रॉडक्ट विठ्ठल नामा या नावानं लोकांपुढे आला. 15 आवृत्त्या त्यांनी लोकांना आवडतील अशा. आता नवीन येतेच आवृत्ती परत. विठ्ठल नावाच्या संदर्भाने एक विचारायचं आहे मला की एक तरुण, त्या तरुणाच्या मनात एक विचार उमटला होता आत्महत्येचा. विठ्ठल नामा वाचल्यामुळे तो विचार त्याचा परत मागे सरला. त्याबद्दल काही सांगाल का? सर्वात शेवटी मी माझा त्या पुस्तकातला एक लेख तुमच्यासमोर वाचणार आहे. मी बोलू शकतो पण वाचणार आहे. साहेबांना कॅन्सर झाला होता गालाचा आणि त्याचं ऑपरेशन झालं, सगळं त्याच्यात नीट झाले, बरे झाले. एक मुलांचं हॉस्टेल प्रगती वसतिगृह सुद्धा आम्ही विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून गोखले नगरमध्ये चालवतो. सरांच्या सिम्बायसिसच्या समोरच ते हॉस्टेल आहे. तर तिथं माधाडे म्हणून एक नगर जिल्ह्यातल्या खेड्यातला एक विद्यार्थी आला होता शिकायला. अत्यंत हालाखीची परिस्थिती. अर्ज केला होता त्याने आमच्याकडे. त्याला आम्ही सर्व फी माफ केली, हॉस्टेलची फी माफ केली, त्याला पुस्तकं दिली, त्याचं मेडिकल सगळं बघत होतो. त्या विद्यार्थ्याची आई आणि 6 वर्षाची त्याची बहीण हे दोघं शेतमजूर म्हणून काम करायचे. पण या मुलाला शिकवायला पाठवू, काहीतरी शिकेल आणि आमचं पुढचं आयुष्य सुकर होईल, अशा एका भावनेने त्या माऊलींनी त्या मुलाला आमच्याकडे पाठवलं. आम्ही त्याला दत्तक घेतल्यासारखं घेतलं. कार्यक्रमाच्या दिवशी त्याला आमंत्रण दिलं, तो आला. साहेबांचं भाषण ऐकलं. इन्स्पिरेशन ज्याला म्हणतो आपण, ही व्यक्तीला उमेद यावी अशा पद्धतीचं साहेबांचं भाषण. माझ्या काही भावना या त्यांनी ऐकल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं, ते पत्र आजही माझ्याकडे आहे.
त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की आपण कार्यक्रमाला बोलवलं, मी हजर झालो, पाहिलं, तुम्हा सगळ्यांना ऐकलं, विशेषतः तुम्ही आणि साहेब ज्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करता आहात ते साहेबांच्या बोलण्यातून आलं. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला मदत होते तुमच्या मार्फत, माझं आयुष्य तुम्ही बनवत आहात. परंतु हे सगळं होण्यापूर्वी मला माझी आई, माझी बहीण डोळ्यापुढे दिसत होते आणि मला स्वतःची हिंमत होत नव्हती की मी हे सगळं करू शकेन का, पेलू शकेन का, माझ्या आईला मी सुख देऊ शकेल का, माझ्या बहिणीला मी शिक्षण देऊन तिचं चांगल्या घरी लग्न करू शकेल का. या सगळ्या मिश्र भावना माझ्या डोक्यामध्ये आल्या. पत्रात लिहिलेल्या त्यांनी. आणि एक क्षण असा आला की ज्या वेळेला मला वाटायला लागलं की माझ्याहून शक्य होणार नाही आणि माझ्या डोक्यामध्ये आत्महत्येचा विचार आला. पण ज्या वेळेला हा विचार आला त्याच वेळेला तुमचा पुस्तकाचं प्रकाशन होतं. मी आलो, ऐकलं आणि एखाद्या झुरळाला झटकावं तसं तो विचार माझ्या डोक्यातून मनातून झटकला. तो विद्यार्थी पुढे इंजिनियर झाला. त्याच्या बहिणीला त्यांनी शिकवलं, तिला सुद्धा आम्ही पुण्यात आणलं. पुण्यामध्ये तिला कॉलेजचं सगळं शिक्षण तिचं करून दिलं. ती चांगल्या घरी गेली. आईचं पान त्या पोराने फेडलं. याचं समाधान, आनंद एक साध्या विठ्ठलनामा पुस्तकाच्या प्रकाशनामधून एखाद्या व्यक्तीला इन्स्पिरेशन मिळत असेल, त्याच्या विचारांमध्ये चांगला बदल घडत असेल, तर मला असं वाटतं की तो प्रकाशन सोहळा, मी खरं विरोधात असतो कार्यक्रमाच्या, परंतु तो प्रकाशन सोहळा सुद्धा खरोखर गरजेचा होता असं मला वाटतं. एकदम बरोबर. जर एखादे पुस्तक एक जीव वाचण्यास उपयोगी ठरत असेल तर त्याहून थोर ते लेखकाचे नशीब काय. आता थोडंसं मी मूड चेंज करून एका वेगळ्या प्रश्नावर येतोय. आपल्या पत्नी, त्यांच्याबद्दल बोलूया. आपल्या जीवनातली 40 वर्ष पुणे मुंबई प्रवासात आपल्याला साथ दिलेल्या दख्खनची राणी, जिला आपण मराठीत डेक्कन क्वीन म्हणतो, तिचा पुस्तकात विठ्ठलनामात उल्लेख आहे. पण आपल्या संसाराचा गाडा आणि इतक्या मित्रांचा रगाडा आयुष्यभर लीलया पेलणाऱ्या आपल्या लीलाजींचा नाही का? असं नाहीये. तुम्हाला मी म्हटलं ना, मगाशीच सांगितलं, काही गोष्टी करायच्या असतात, दाखवायच्या नसतात. प्रेम देखील करायचं असतं, दाखवायचं नसतं. या नात्यानं आमच्या दोघांचं सामंजस्य आहे. ती माझ्यावर प्रेम करते, मी तिच्यावर प्रेम करतो. म्हणूनच हा आमचा संसाराचा गाडा आम्हालाही इतकी वर्ष झाली आनंदाने चाललेला आहे. आम्हा सगळ्यांना हे शिकण्यासारखं आहे. एक अजून छोटासा प्रश्न आहे. आज जिकडं बघावं तिकडं प्रसिद्धीचा हव्यास बाळगणारी लोक दिसतात. फार नेमकं उत्तर अपेक्षित आहे मला. पण आपलं मात्र या उलट प्रसिद्धी परामुख व्यक्तिमत्व आहे. आपण कोणत्याही छायाचित्रात दिसत नाही, कोणतेही पुरस्कार किंवा सत्कार स्वीकारत नाही. असं का? नाही, मला असं वाटतं की काही हे न करता सुद्धा महाराष्ट्रभर लोक ओळखतात. बरोबर. पुणे शहरामध्ये सुद्धा तुमच्यासारखी सगळी मंडळी प्रेम करतात. तुम्ही तर माझे जावई झाला. ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर प्रसिद्धीतनं आणखीन तुम्हाला काय मिळवायचं असतं? आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करायचं? कुठलेही काम निश्चिम कर्मयोग ज्याला म्हणतात, गीतेत म्हटलेलं आहे, त्या पद्धतीने करावं अशा मताचा मी आहे. काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. हे गीतेचं सार जे आहे, कृष्णाने सांगितलेलं, ते आपण आपल्या जीवनात पाळावं. लोक भेटतात, प्रेम करतात, बोलत जातात. प्रसिद्धीची गरज आहे काय? आणि काही वेळेला काय होतं की अकारण तुम्ही प्रसिद्धीच्या नादामध्ये काही शत्रूही निर्माण करतात. तुमच्यावर द्वेष करायला लागतात माणसं. ती करू नयेत असं मला वाटतं.
या भावनेने मी प्रसिद्धीच्या पासून जरा दूर असतो. उत्तम. एक छोटासा प्रश्न अजून. आपलं इतकी व्याप्ती आहे सामाजिक कामात, पण माहेश्वरी समाजातील संस्थेत आपला हवा तसा थेट सहभाग दिसत नाही आम्हाला. फार मोठा गैरसमज आहे तुमचा. 1975 साली पुणे शहरामध्ये महेश सहकारी बँकेची स्थापना हिरालालजी महालू, श्रीराम कासट या सगळ्या ज्येष्ठ, आसारामजी चांडक या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी केली. 1978 साली या बँकेचा मी चेअरमन व्हावा म्हणून मला विनंती करण्यात आली. हिरालालजी मालू आणि श्रीरामजी कासट दोघं माझ्याकडे आले, हट्टाला पेटले होते. मी त्यांना नकार देत होतो, परंतु त्या दोघांचाही नकार मला शेवटी होकारात परिवर्तित करावा लागला. 78 ते 80 व्हाईस चेअरमन आणि चेअरमन म्हणून महेश सहकारी बँकेचं काम केलं. माझं एक तत्व आहे की एखाद्या संस्थेच्या उच्च पदावर गेल्यानंतर त्या संस्थेमध्ये काम करत राहायचं, परंतु कुठल्याही पदावर राहायचं नाही. त्या नात्यानं 1980 साली चेअरमनशिप माझी 1 वर्षाची झाल्यानंतर इलेक्शन झाली आणि इलेक्शनमध्ये मी निवडून आलो स्वाभाविकता. परंतु मी हिरालालजींना सांगितलं होतं की मी संचालक म्हणून बँकेत बसणार नाही आणि चेअरमनही होणार नाही. असंही वाटायला नको की मला चेअरमन व्हायचं म्हणून मी हट्ट धरून बसलोय. हे नाकारलं. परंतु 1980 पासून 2015 पर्यंत म्हणजे 35 वर्ष महेश सहकारी बँकेचा संचालक मंडळाचा सल्लागार या नात्यानं मी प्रत्यक्ष काम करत राहिलेलो आहे. 1915 नंतर मला असं जाणवलं की आता नवीन टीम आलेली आहे, त्यांना कदाचित आपला विचार किंवा आपलं दडपण अनावश्यक वाटत आहे, म्हणून मी स्वतःहून त्या पदापासून दूर राहिलो. परंतु आलेल्या प्रश्नांना मी कधी नाकारलं नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला नाही म्हटलं नाही. दुसरी संस्था ही आर्थिक संस्था, दुसरी एज्युकेशनमध्ये काम करणारी संस्था आहे विद्याप्रचारक मंडळ. त्या मंडळाचा मी सदस्य आहे. दरवर्षी होणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगला मी सहभाग घेतो. वर्षभरातल्या कारभाराचं काय झालं असेल ते तिथं माझं आपल्याला माहिती आहे. आपणही येता, सुशीला भाभी पण इथं आहेत, अनेक वर्ष सचिव होत्या. हक्कानी त्या माझ्याकडे येतात, मला सांगतात आणि मी त्या संस्थेला माझ्या परीने जे काही शक्य आहे त्याचा ॲडवाईस म्हणा किंवा मला जे वाटतं ते त्यांच्या पुढे ठेवत असतो. माझा स्वभाव असा आहे की जिथं काही प्रॉडक्टिव्ह काम होतं अशा संस्थेमध्ये काम करावं. विद्या प्रचारक मंडळामध्ये शिक्षणाचं काम होतं, मुलं घडवली जातात, हे प्रॉडक्टिव्ह काम मी मानतो. महेश सहकारी बँकेमध्ये आर्थिक मदत लोकांना केली जाते, ते मी प्रॉडक्टिव्ह काम मानतो. तुमच्या प्रश्नामागे विचारायची अशी होती की ज्या इतर सामाजिक संस्था आहेत जेणेकरून महेश प्रगती मंडळ असेल किंवा तुमचं कार्यालयाचं जे असेल त्यामध्ये असं प्रॉडक्टिव्ह काय आहे की जेणेकरून तिथं मी इन्व्हॉल्व व्हावं. तिथं तुम्ही एक इमारत छान बांधलेली आहे, पैसे घेऊन लोकांना भाड्याने देताय, लग्न लावताय, कार्यक्रम करताय. या पलीकडे त्या संस्थेमध्ये आपलं काही मत किंवा आपलं काही टॅलेंट कॉन्ट्रीब्यूट होईल असं काही नसलेल्या संस्थेमध्ये माझं मन रमत नाही. त्यामुळं माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आणि महेश सहकारी बँक समाजाच्या या 2 महत्त्वाच्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये मी कार्यरत आहे. त्यामुळे हा जो गैरसमज तुमच्या लोकांचा आहे किंवा समाजातल्या लोकांचा तुमच्या माध्यमातून मला कळतोय तो चुकीचा आहे. एकदम बरोबर. विठ्ठलशेठची जुनी सवय आहे स्पष्ट आणि परखड बोलणे, त्याचं एक उदाहरण त्यांनी आता इथं दिलेलं आहे. घड्याळीच्या काट्यांनी वेळ होत आला आहे अशी तुतारी वाजवण्याआधी आपण पटकन रॅपिड फायर राऊंड घेऊया. समारोपाकडेच आपण येतोय आता. आणि हो, आता येणाऱ्या प्रश्नावर माझी विनंती राहील
तुम्ही फार विचार करून उत्तर देणे असं अपेक्षित नाही. उत्तर इन्स्टंट हवे. तर यात पहिली कॅटेगरी आहे ज्यात 2 पर्याय आहेत, एक आपल्याला निवडायचं आहे. करूया सुरू. आवडता प्रधानमंत्री नरसिंहराव की नरेंद्र मोदी? आवडते राजकीय व्यक्तिमत्व बाळ ठाकरे की अटल बिहारी? सगळे. कुठं जायला आवडेल, विधान परिषद की राज्यसभा? घरी. पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल, शरद पवार की विठ्ठल मणियार? दोन्ही. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ की विद्या प्रतिष्ठान? दोन्ही संस्था. तुम्ही इथं अतिशय उत्तमपणे बगल दिलेली आहे प्रश्नाला. पुढच्या कॅटेगरीकडे आपण वळूया. हो किंवा नाहीत उत्तर. कधी विना तिकीट प्रवास केलाय का? नाही. पवार साहेबांशी कधी खटका उडतो का? नेवर. अजित पवारांशी वर्षभरात भेट? सॉरी. अजित पवारांशी मागील वर्षभरात भेट होते. पुतणे आहे माझा. लग्नापूर्वी मैत्रीण होती का? बायकोशीच. पवारांना आपल्या आयुष्यातनं वजा केलं तर मागं काय उरतं? शून्य. एका शब्दात उत्तर. शरद पवारांबरोबरचे नाते टिकवण्याचे श्रेय केवळ तुमचे? नाही, त्यांचं अधिक. तुमचे घर तुकाराम महाराजांचे वंशजांचे असल्यामुळे तुमचे नाव विठ्ठल? आई वडिलांची कृपा. आवडता खाण्याचा पदार्थ? सगळं आवडतं. आवडता सिनेमा आतापर्यंतचा? फारसा नाही. नया दौर? नया दौर त्या काळा होत्या. आठवलं मला. आयुष्यात करायची राहून गेलेली गोष्ट? काय नाही, समाधान आहे. आवडता अभिनेता? अभिनेता नट? दिलीप कुमार ऑफकोर्स. फिरण्याचे आवडते ठिकाण? फिरण्याचे जिथं पर्यटन? फारसं असं नाही, मला पर्यटन आवडत नाही, पण तू जग फिरलोय मी साहेबांबरोबर. साहेब जातील फिरलो, जग फिरलोय. असं काही एक ठिकाण नाही की जे आवडतंय. सर्वात आवडतं ठिकाण माझं घर आहे. संधी मिळाल्यास स्वतःबद्दलची कोणती गोष्ट तुम्हाला बदलायला आवडेल? सॉरी. संधी मिळाली तर स्वतःबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला बदलायला आवडेल? नाही, मला वाटत नाही या वयात काही बदलायचं आहे. रोज कपडे बदलतो एवढंच. आता शेवटचं एखादे गाणे जे तुम्हाला इथं गुणगुणायला आवडेल? सांगता येणार. मित्रांनो, समारोपाच्या शेवटच्या क्षणावर आपण येऊन पोहोचलो आहोत. सगळ्यात प्रमुख तर विठ्ठल शेटन मणियार यांचे आभार. पत्र वाचायचे. जरूर जरूर जरूर. त्या पत्रानेच आपण समारोप करूया. तत्पूर्वी मैत्री कशी असावी या विषयावर 2 ओळी मी बोलतो, त्यानंतर विठ्ठल शेट पत्र वाचतील. तर मैत्री अशी असावी जसे दुधात पाणी मिसळल्यानंतर दूध आपले सारे गुण पाण्याला बहाल करतो, आणि हेच दूध जेव्हा तापवलं जातं तेव्हा दुधावर आलेली ही आच पाणी आधी स्वतःवर घेतो आणि वाफ बनून स्वतःला संपून टाकतो. याहून अधिक मैत्रीबद्दल आज काय सांगावे. खूप खूप धन्यवाद. आपण आता तो पत्र ऐकूया. वाचतो. गेल्या महिन्यात कुठल्या तरी कार्यक्रमात साहेबांचं भाषण ऐकताना मला त्यांच्या एका वाक्याची आठवण झाली. ते म्हणाले होते, अरे रोग काय औषधाने बरा होईल, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मन कामात रमवल्यामुळे शारीरिक त्रास, वेदना विसरायला होतात. त्याची प्रचिती मी घेत असताना माझ्या डोळ्यासमोर आला तो गेल्या वर्षीचा मार्च महिना. लोकसभा निवडणुका 25 दिवसावर येऊन ठेपलेल्या, त्यात साहेबांचं ऑपरेशन, त्यानंतर त्यांनी केलेला झंझावाती प्रचार दौरा, या निवडणुकीनंतर साहेबांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. त्यांचा विश्रांतीचा काळ त्रासदायक ठरणार हे दिसत होतं. निवडणुकीतही प्रचार दौऱ्यातील त्रास, थकवा मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
त्यानंतरही विश्रांती नाही. साहेब मंत्री झाल्यानंतर त्यांना दिल्लीत भेटण्याचा योग आला. निवडणूक पार पडल्यानंतर मात्र काही काळ विश्रांतीचा होता. सरकार झालं, साहेब मंत्री झाले. केंद्रातील नवीन खातं मिळाल्यानं त्यासाठी वेळ देण्याची गरज होती आणि त्याचबरोबरीने ऑपरेशन नंतरची ट्रीटमेंट तेवढीच आवश्यक होती. रेडिएशन घ्यावं लागणार होतं. साहेबांनी ते घेतलंही. रेडिएशनमुळे जीवही भाजून निघाली होती, इतकी की पाणी देखील पिण्यापूर्वी साहेब लोकल अॅनेस्थेशिया घेत होते. पण हे सर्व विसरण्यासाठी साहेब सकाळी 9 वाजताच ऑफिसला जात. ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण वेळ कामात गडून जात असत. वहिनी डबा घेऊन येत. बरं, तोंडाची ट्रीटमेंट एकेकडे सुरू होतीच. तोंड उघडण्यासाठी बरेच कष्ट पडत होते. आहार लिक्विडच, तो चमच्याने घ्यायचा. तर चमचा तोंडात ढकलावा लागत असे. ओठाजवळची कातडी रेडिएशनमुळे नाजूक झालेली. साध्या चमच्याच्या स्पर्शाने रक्त येई. एकीकडे जेवण, त्यातच तोंड पुसायचे. एरवी 10 मिनिटात जेवणारे साहेब, पण या कसरतीमुळे त्यांना तब्बल अर्धा तास लागत होता. त्या काळात ते मोजके बोलत, अन्यथा त्यांचं संभाषण लेखी स्वरूपातच चालायचं. माणसांच्या गराड्यात रमणारा हा माणूस, पण तोंडाच्या जखमेमुळे संध्याकाळी 6 नंतर कोणालाही भेटत नसत. कार्यालयातही सलग काम, लेखी स्वरूपात. साहेबांची कसरत मलाच पाहावेना म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेण्याचं सुचवलं. त्यावर त्यांनी मला वेदना कशा विसरायचं याचं सूत्र साधा शब्दात सांगितलं होतं. त्याची आठवण झाल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे काही चेहरे आले. पुण्यातलेच. थंडी वाढली की सर्दी म्हणून घरी झोपणारे, उन्हाचा कडाका वाढला की घराबाहेर न पडणारे आणि पावसात भिजून आजारी पडू या भीतीने न भिजणारे, तर काहीजण थोडं काही झालं की ऑफिसला दांड्या मारून काम टाळणारे. वैयक्तिक संकट अथवा शारीरिक त्रास, यातना, तुमचं मन कामात व्यग्र असेल तर विसरायला होतात, ही त्यांची ठाम भावना आणि नंतर प्रत्यक्ष अनुभवच. रोग औषधोपचाराने दूर होईलच अशी मानसिकता आपण आत्मविश्वासानं निर्माण करू शकतो, ही साहेबांची धारणा. त्यामागे सर्वसामान्य जनतेची काळजी, दुर्दम्य इच्छाशक्ती. मला त्यांच्यासाठी जगलं पाहिजे, कारण त्यांचं मला भलं करायचं आहे, ही तळमळ. या तळमळीपोटी साहेबांना नैतिक बळ आणि शारीरिक शक्ती मिळते आणि म्हणूनच समाजकारणातून निवृत्तीचा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावत नाही. आज लोक म्हणतात ना, घरी बसा, त्याच्या मागचं कारण हे आहे. अनेकदा संकटच आपली शक्ती वाढवतात असं त्यांना वाटतं. त्यामुळेच गेल्या आता 45 वर्ष, त्यावेळेला मी लिहिलेलं 2005 साली, त्याच्यात आणखी 20 वर्ष वाढली तर 65 वर्षाच्या राजकीय जीवनात आलेल्या सर्व संकटांना धीरोदत्तपणे सामोरे जाऊन साहेब आज अत्युच्च शिखरावर उभे आहेत, ते इच्छाशक्तीच्या बळावर. उत्तर भारतचे कवी आहेत दुष्यंत कुमार, त्यांचा 1-2 ओळी आहेत ह्या प्रसंगाला अतिशय अनुरूप अशा की कौन कहता है आसमां में सुराख नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. खरंच असे लोक आपल्या बरोबर आहेत आणि विठ्ठल शेठ सारख्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला कळतात. मैत्री दिवसाचा निमित्त